नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे आगळी वेगळी नवीन रेसिपी. एकादशीच्या निमित्त आपण बनवणार आहे उपवासाचे मोदक. तर चला, त्यासाठी लागणारे साहित्य बघा. मी घेतले आहे 1 वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी गूळ, थोडा घेतलाय मी अर्धा वाटी राजगिरा, 2 वेलची, काजू आणि बदाम आणि 1 वाटी साजूक तूप. तर चला पुढील कृतीकडे वळूया. चला आपण गॅस पेटवून घेऊया. आपल्याला भाजून घ्यायचं आहे राजगिरा. मी घेतलाय राजगिरा निवडून घेतलाय, स्वच्छ पुसून घेतलाय. याला मंद आचेवर भाजायचं आहे. याचं पीठ करायचं आहे आपल्याला. यात कथ्था कलरचा पण राजगिरा आहे. हे बघा, 2 कलरचा राजगिरा आहे, एक पांढरा आणि एक काळपट. याला 3 ते 4 मिनिटं आपण भाजून घेऊया. पौष्टिक व स्वादिष्ट असा मोदक आपल्याला गणपती बाप्पासाठी बनवायचा आहे, प्रसादासाठी. हे बघा, छान असा तळतळायला लागलाय आपला राजगिरा, मस्त असा फुटायला लागलाय. आपण एकदम मंद आचेवर घेतलाय म्हणून, कारण आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे. हे बघा, छान खमंग असा भाजला गेलाय. गॅस बंद करून देऊया. याला एका भांड्यात काढून घेऊया. हे बघा, ताटात काढून घेणार आहे आपण. याला थंड होऊ देऊया. पुढील कृतीकडे वळूया. गॅस पेटवून घेऊया. यात भाजायचे आपल्याला शेंगदाणे, बिलकुल मंद आचेवर भाजायचे. याला पण 4 ते 5 मिनिटं भाजून घेऊया. हे बघा, शेंगदाणे पण आपले होत आले, छान चटचट करायला लागले. खमंग असे भाजून घ्यायचे. गॅस बंद करूया. याला पण काढून घेऊया. परत गॅस पेटवून घेऊया. मंद आचेवर आपल्याला बदाम भाजून घ्यायचे. सोबतच टाकूया आपण काजू. 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. या मोदकाची चव फार छान लागते. ज्यांना भगर, साबुदाणा खायचा कंटाळा आला असेल तर त्यांनी याचे मोदक करून खा. मस्त असे लागतात, पचायला पण चांगले. पौष्टिक असे लाडू आपले तयार होणार आहे, मोदक तयार होणार आहे. हे बघा, छान असा कलर आलाय आपल्या काजू बदामला. हे बघा. तर चला आपण गॅस बंद करून देऊया व पुढील कृतीकडे वळूया. याची आपण थोडी साले काढून घेऊया. हे बघा, छान खमंग असे भाजले गेले, मस्त अशी सालं निघताय. आपण सर्व शेंगदाणे साफ करून घेऊया. हे बघा, आपले शेंगदाणे साफ करून झाले. आपण घेतलं आहे मिक्सरचं पॉट, त्यात आपण बारीक करून घेणार आहे. याला फिरून घेऊया. तर चला बारीक करून घेऊया. हे बघा, मस्त असं पावडर तयार झाले. हे बघा, जाड पण नको, बारीक पण नको, चालू बंद करायचं. तर चला याला आपण वाटीत काढून घेऊया. पुढील कृतीकडे वळूया. याच भांड्यात आपण घेतलेला राजगिरा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. यातच टाकून घेऊया आपण वेलची, म्हणजे छान पावडर होऊन जाईल. याला मिक्सरमधून फिरवून घेऊया. हे बघा, खमंग असा राजगिरा आपला भाजल्यामुळं फाईन असं पावडर बिलकुल तयार झालंय. बघा किती मस्त असं पावडर तयार झालंय. हे बघा, बिलकुल बारीक असं. तर चला
पुढील कृतीकडे वळूया. याच भांड्यात आपण काजू आणि बदाम बारीक करून घेऊया. तर चला याला फिरवून घेऊया. हे बघा, याची पण आपण पावडर करून घेतली आहे मस्त अशी जाडसर बाडरी. तर चला पुढील कृतीकडे वळूया. याला एका भांड्यात काढून घेऊया. चला आपण गॅस पेटवून घेऊया. यात टाकूया आपण साजूक तूप. छान गरम होऊ देऊया. यात टाकायचं आपल्याला राजगिऱ्याचे पीठ. याला छान भाजून घेऊया. 1 ते 2 मिनिटं, जास्त वेळ नको. हे बघा 2 मिनिटं झाले आहेत. आपलं भाजून झालंय. यात टाकूया आपण शेंगदाणे कूट. यात टाकायचे आपल्याला काजू पावडर, काजू बदाम पावडर. यात टाकायचं आपल्याला गूळ. थोडं गरम करून घेऊया. मस्त अशी हेल्दी अशी रेसिपी आहे आपली. हे बघा आपलं सारण छान तयार झालंय. मोदक वडेल असं सारण तयार झालंय. गूळ पिघळलाय थोडा. चला याला 2 मिनिटं थंड होऊ देऊया. गॅस बंद करून देऊया. पुढील कृतीकडे वळूया. तर चला मी घेतला एक प्लॅस्टिक साचा. तर याला लावायचे आपल्याला थोडं ग्रीस करून घ्यायचे तूप. हे बघा, यात भरायचं आपल्याला सारण. असं दाबून भरा म्हणजे छान मोदक तयार होतील. पटकन असा मोदक आपला तयार होईल. चला उघडून बघूया. हे बघा किती सुंदर यम्मी असा मोदक तयार झालाय. तर चला याच प्रकारे आपण सर्व मोदक करून घेऊया. तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पहिले गोळा करून पण असं टाकू शकता. या प्रकारे पण दाबून भरू शकता. हे बघा, पटापट भरले जातील मोदक. हे बघा बघा किती सुंदर असा मोदक तयार झालाय. याचप्रमाणे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. तर हे बघा आपले सर्व मोदक उपवासाचे तयार झाले आहेत. तुम्ही गौरी गणेशसाठी पण करू शकता. कारण पहिल्या दिवशी गौरीला उपवास असतो. तो उपवासासाठी फार अतिउत्तम असे मोदक आपले तयार झाले आहेत. बघा किती सुंदर असे मोदक झाले. बघा मस्त असं मोदक तयार झाले आहे उपवासाचे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.